ही रोप टाकाय चालू आहे म्हटलं की मी, पण सगळ्या रानात कादच करतो काय आता. चंद्रभागा नदीला जर पाणी आलं ना तर ह्या विहिरीला पाणी येतं. त्यावेळेस वेगळाच पाळणा आलाय. तर मंडळी आता बॅटरी घेऊन मी निघालेलो आहे कुर्डवाडीला आणि माझ्यासोबत आहे शिवाजी. कशी झाली मग तात्या वारी? चांगली झाली. कशी झाली तुझी वारी? छान झाली. जमलं का आईला चालाय? जमलं का? चालली मला ऐकत नव्हती. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. होय बरी दिले इकडे. बाईची तब्येत बरी आहे ना? आता बरं आहे. दुपारनं करायचं फोन. शाळेत नाही येते दुपारनं. तिकडे कालचा पाऊस जरा बरा झाला जरा. तिकडूनच आलता. तिकडं नाही वाटते काहीच. तिकडं काहीच नाही, उभं थोडं शिपशिप होत. तिकडून आला होता. बघितलं काय माहिती हिरीत उतरला होता ना ते हनुमान. तुरी नाही ते एवढं विशेष आपल्या तिकडचे बी, कारण त्याला लय वड बसली ग पाण्याला. पावसा नाही कळल्या. तिकडे मला नाही ते एवढ्या जवळ वाटत. मृग नक्षत्रातच तूर पाहिजे. मृग नक्षत्रात पाहिजे आणि जरा पाऊस पाहिजे. ह्या वर्षी नाही ना पाऊस पडला सुरुवातीला. जरा कमी एवढ्या वाटत काढीतल्या थोड्या बऱ्या वाटत ते जरा वर्षात तर नाही एवढ्या वाटत. काय माहिती आता इथं सुधारलं. पाऊस लागलाय पडायला, जरा पाण्याचा मध्ये ताण बसला विसा. तात्या बाहेर गेले ते ती सामान आणायला. कशाचं त्याचं होय. उद्या येतो मग लवकर गावातच. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि वाटत सुद्धा नाही की दुपार झालेली आहे. सकाळचं वातावरण आहे तर संध्याकाळचं वातावरण असल्याने आभाळ येते, फुगारा येते ते, आणि आदनमधनं रिमझिम चालू आहे. बहुतेक ह्या 2-4 दिवसात पाऊस पडून जाईल आपल्याला बऱ्यापैकी. इकडे गंज झाकायचं चालू आहे. डायरेक्ट वरच न्यायचं ना, म्हणजे पटकन झाकायला ही सोपं जातं ना. तसं करू. कुणीकडे धरायचं ना मग, आणि वर सरळ दगड ठेवून टाकू. जमलं. हे आपल्या तुरीमध्ये काचल्या येते काय, तर ते कापायसाठी तोडायसाठी आपण हाताला दार लावतोय. पण ही फुगाऱ्यावर फुगारा येते ते. थांबायचं काय मग थोडं? थांबायचं थोडं. थांबू जरा वाटतं. नामा पळत आला पावसामुळे. नामा पळत आला. नामा चल. थांब जरा. हा जरा बऱ्यापैकी पाऊस आलाय आता. सऱ्यावर सर यायला लागलं. नामा चला आतमध्ये या. नामा चांगलं शितोडत आतमध्ये यायला लागलं. तडाखा चांगला झाला. पाऊस रोजच येतोय आणि रोजच रान भिजवतोय. जसं त्याच्या मनाला वाटेल तसं काय अडचण नाही. पण रान आमचं गार कर. पण जरा बरं वाटायला लागलाय पाऊस मला. का ग चांगलं नाही बघ की लांबचं दिसा नाही की आता. बरं तडाखाच आहे, पण ह्याने थेंबे थेंबे तळे साचवल. हळूहळू रानाच्या ओली चांगल्या वाढतेल्या ह्याच पावसानं. आणि मी निघालो आता गाई घेऊन वर्षा रानात. हे आपलं सूर्यफूल पावसाने बघा किती मस्त दिसायला लागले. मका सुद्धा आपली एकदम चांगली आली. सूर्यफूल चांगलं आलं. चल ग चल. चला बरं चालायचं. चल चल. ही आपली मका मस्त आली आता. आणि आता आपण वरचं सूर्यफूल कोळपायला चालू करणार आहे. तिला म्हणलं मी गाई घेऊन येतो, तू सूर्यफूल आपलं सूर्यफूलच म्हणतो कोळपं घेऊन वर या. मला काय सगळं जमणार नाही. तर ती कोळपं घेऊन वर आली. तर इकडलं आपलं सूर्यफूल असं आहे.
कोळपाय चालू करू. वसान बी लागतंय म्हणते. वसान काढायला काहीतरी आणावं लागणार आहे. पाईपच तुकडा बरं. हाय जरा तण ह्याच्यात बी आलंय उगवून कुठं 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 जरा नाही लय हाय लय हाय. बारीक काय बारीक दातोर आहे पण होईल व्यवस्थित. वसान लागते म्हणजे अजून एवढं विशेष हा वापसा झालेला नाही. जमतंय का? एका ह्याच्यातनं 2 न्यावे लागते ते ना. हां 2-3चा नाही उपयोग 2च. मोठं मोठं जे तण आहे ते उपटून काढायचं. यास तुटून निघलं. मंडळाचं वातावरण परत बिघडलं. म्हणलं आज जरा उघडलं असेल पण आज परत पाऊस येण्याची शक्यता आहे बरं का. चांगलं चांगलं ढग यायला लागले ते आज. राहू दे चरक मी घेतो. बनव स्वयंपाक तवर घेतो परत मग जेवण करू. हां मागापासून कोळपत होतो. कोळपता तहान लागले मला. म्हणलं जावं चला घरी पाणी पिऊन यावं. आणि हितवर आलो चालत आपल्या मकबदून. तर ही समोरून आडवी आली. मला वाटतं नेहारीच घेऊन आली का की. नेहारीचं आणलं काय सगळं पाणी? बरं झालं. चला आता नेहारी करून घेऊ. गायींची जागा आहे बदलू. गायींना तालीला बांधलं होतं. जमतंय की मस्त जमतंय. उरकतंय. हा उरकतंय रान तिकडचं. इकडं अलीकडचं नाही तिकडचं उरकतंय. तर मंडळी आता जवळजवळ दुपारच्या 2 वाजलेले आहेत आणि दुपारनं जरा ऊन पडलंय पण पुढच्या रानाचा वापसा झाला होता. म्हणलं आता येऊन ट्रॅक्टर चालू करून ते रान रोटरून काढावं. तर ट्रॅक्टर काय आपला चालू झाला नाही म्हणून मी ट्रॅक्टर खोलला. बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे. तर हिला घेऊन जावं लागणार आहे आपल्याला एकतर कुर्डवाडीला आणि चार्जिंग करून त्यात पाणी फिनी ओतून बघावं लागणार आहे काय झालं आहे काय नाही. ते तेवढं झालं की मग समजेल आपल्याला नेमकं. जर झालं तर ठीक, नाही तर मग बॅटरी बदलावं लागणार आहे. 3-4 वर्ष झाले बॅटरी बदलून. पाठीमागं एकदा बॅटरी बदललेली आहे आपण. बरेच दिवस झालं त्याला. तर मंडळी आता बॅटरी घेऊन मी निघालेलो आहे कुर्डवाडीला आणि माझ्यासोबत आहे शिवाजी पवार. तर बहुतेक त्याच्या अंदाजाने बॅटरी डेड झालेली आहे. म्हणजे बॅटरीचं पूर्ण आयुष्य संपलेलं आहे. 4 वर्ष तर पूर्ण झाली बघा माझ्या माहितीनुसार बॅटरीला. मग बॅटरी बदलायची वेळ आली तर बॅटरी नवीनच घेऊन येऊ. आता काय विलाज नाही. चेक करू की आधी. चेक करू. हा तिथे गेल्यावर चेक करू. मग समजत तर काय समजायचं. ट्रॅक्टर म्हणजे टाकलाय कोण नाही तिथं. त्यामुळं बॅटरी महत्वाची आपल्याला. मग काय तर कुरडूत आलोय आम्ही. तर मंडळी आलो माघारी. तर बॅटरीमध्ये काही दोष नव्हता. बॅटरी चेक केली. बॅटरीमध्ये काही दोष नाही. तर ते ट्रॅक्टरचा जे स्टार्टर असतो का ते स्टार्टरमध्ये काहीतरी दोष आहे. तर ते स्टार्टर खोलून आपल्याला न्यावं लागणार आहे. आता सध्या तरी आज काय नाही पण उद्याच्याला स्टार्टर खोलून आपण घेऊन जाऊ. आता हाही राहू दे. ही पसारा असं सगळा ह्याला कोणी खात नाही काय नाही. ती खाली गेली आहे तिकडं जाऊन येऊ एकदा. सकाळ जाऊन खुरपत असणार आहे ना मा. बरं बरं हे यायचं काय शिकोबाला? तिघाला बसायचे का? तिघाला नाही गाडीला जमत बसायला. तुम्ही जाऊन या बघू. तात्या गेले ते वाडीला आता येतील. मग आल्यावर बघू काय. चल म्हणलं जायचं नाही तर राहिलं. लय लोक गेले ते शिकोबाला. लय गर्दी. मग गर्दी आहे आपलं जाऊन उशीर यायचं. झाला आम्हाला जायला. उशीर झाला. गेल्या वर्षी गेलतो आम्ही. दारातनच पाया पडून आलो. हा तिथं आतमध्ये गाडी लावायची जागा ना. 5 गेलं तर एकतर सकाळी 10च्या आत माघारी आलं पाहिजे असं जायचं. नाही तर मग 5च्या पुढे अजिबात गर्दी नसते. 5च्या पुढे. हा अजिबात गर्दी नसते. सगळे माघारी फिरलेले असते. येऊ का आम्ही जाऊन. तिथं ते ही केलंय ट्रॅक्टरचं ते ही ठेवलंय मी. स्टार्टर ठेवलाय इथं. ट्रॅक्टरचा जरा घोटाळा झालाय. हे तर आपल्या ह्याच्यात काल बॅटरी घेऊन गेलतो मी पण ती बॅटरीत काय दोष नाही. मग ती स्टार्टरमध्ये फॉल्ट आहे तर स्टार्टर घेऊन ते नीट करून आणावं लागेल. आज जातो परत माघारी आल्यावर. इथं ठेवलंय मी आता ह्याच्यावर. हा जाताना या इकडंच मग. हा. ते जाताना आणली तर घेऊन जातात. चालतंय.
तर मंडळी आलोय आपण आता कुर्मदासपाशी. बरीच गर्दी आहे. तर गेल्या वर्षी एवढी गर्दी नाही, गेल्या वर्षी लय गर्दी होती. आता ह्या वेळेस सगळं रिकाम रिकाम वाटायला लागले. गलुली पिपाने सगळ्या वस्तू आहेत मस्त मस्त आले ते विकायला. त्यावेळेस वेगळाच पाळणा आला आहे बघा. उंच उंच पाळणा आहे ते. आपण आलो आता विहिरीपाशी. इथल्या विहिरीला पाणी आहे का बघावं यंदा. आलं की पाणी. फुलं ही नारळातले टाकले ते. चंद्रभागा नदीला जर पाणी आलं ना तर ह्या विहिरीला पाणी येतं. खरंच पाणी आलंय. बघा पाऊस नसताना इथे पाणी आहे का नाही? पाऊस नाही इकडं एवढा. विहिरींना पाणी फुटायचं का पाऊस नाही तरी बी पाणी आलं. बघ तुला कुठला आवडतोय बघ. बारका घेतला केवढ्याला? चाटू केवढ्याला येतं? केवढ्याला आहे? केवढ्याला चाटू? 150 ही 100. ती बारका तर हे आपले सबस्क्रायबर आहेत. कुठलं गाव तुमचं? मोडलीम आहे. बरं बरं. आता इकडं आलं. हां हां. लोणचं आवडलं का? बरं बरं. धन्यवाद. पंढरपूर रेल्वे आहे. आम्ही गाडीवर बसलेलो परत खाली उतरलो कारण की तिथं रोपं आली ती म्हणली रोपं बघू कशाची कशाची आहे ती. गुलाब हे आहे. कशा कशाची ती रोपं? होय अजून बर बर. तर मंडळी एक घेतलंय आपण फणस. गवतीच्या एक घेतला आपला. गवतीच्या जळून गेला उन्हाळ्यात. एक गवतीच्या घेतला आणि गुलाब एक घेतलंय. सावकाश सावकाश पडशील. सावकाश. हां चला. कशी झाली मग तात्या वारी? आई कशी झाली तुझी वारी? छान झाली. जमलं का? आईला चालाय जमलं का? मला ऐकत नव्हती. होय मोरा गेले की खवळायचं मला चुकचीन म्हणायचं कुठं तरी चालली गर्दी. कुठं जायचं होतं? लाका लवकर विठ्ठलाला धरायचं होतं का? लवकर जाऊन विठ्ठलाला धरायचं होतं. काय मिठी मारायची ती विठ्ठलाला. चांगली झाली वारी. चांगली झाली ना? गाठ तर घेऊन यावं म्हणून आली. चांगली झाली.
पाय बी दुखतात आहे का कसं काय? गुडघा दुखायचं पिठा लावला की पूर्ण हळूहळू काठी काठी एक तयार केली आपली कुबडी. काय होते तर काय माझं पण लय पाय दुखायचं पण तुझी पहिलीच वारी असेल. पहिली तात्यांची किती होती? आपण तर झालं असतं नाही. 10-15 झाले असतील. हा माऊलीला सांगितलं हे बघ माऊली म्हणलं हात जोडते पुण्यातनच वारीला आली या एक तर पाण्याचे लोक भ्या सांगायला लागली तिथून पाणी माघारी नाही, यावं माघारी लागलं. जावा माघारी जावा म्हणले की मला टेन्शन आलं. म्हणलं एक तर आपण वारीला पहिल्यांदाच आलोय आणि आता माघारी जा म्हणते ती काय करावं पुढं जाऊ देत नाही ते वारी करा. हात हा जोडलं. पुण्यातनं पुढं म्हणजे तुम्ही आळंदी देऊकडे जाऊ काय नका. पाण्याची मार्ग काहीतरी निघावं म्हणलं ना आपली वारी पूर्ण व्हावी नाही तर अर्धी होऊ नये टेन्शन आलं तसं आपण पायरीला कुठे माघारी जायचं म्हणून टेन्शन आलं दुसरं काय नाही. मग जायचं नाही म्हणलं माघारी जाते येऊन देते ती म्हणलं माणसं वाहना चालू झाली की आनंद वाटला. भारी झालं मग झालं सगळं झालं. बंद झाले त्यातनं लोक नाही. अगं माझा नाद काय होता काल ह्याच्या पत्र विसा एसट्या बी नव्हत्या आणि टमटम एका माणसाला 200 रुपये म्हणली. म्हणलं असं कसं काय म्हणले माघारीचं 100. आम्ही काय रिकाम यायचं का त्यांचं बरोबर आहे काय चूक नाही. तिकडून गवली की एसटी पण तुम्हाला पण आम्हाला एसटी गौरी मी म्हणलं चला पाय एक मुक्काम करू अजून गावाला हो घरी शानी कोणी दिसते. काय करणार ती विचार घेऊन कटाळून गेली ती तुझ्यासारखे सगळे माहिती होय काय? मी म्हणलं एक मुक्काम कुठं तरी करू आणि आज येऊ. आज बराबर ह्याच्यात आलो पण असं. आडीपासून भेटली ना एसटी तुम्हाला? हो हिसाळ्यापासून भेटली. काय काय एसटीने यायला नको काय काय लय पंचायती. हो सगळे सारखे नव्हते ना म्हणजे एकटी हारीला सोसत नव्हती. का खाणं मग रेल्वे तुम्ही रेल्वे लाईन कडे होता म्हणलं रेल्वेने जे पाहिजे कुठं नाही जात. लय लांब आहे पलीकडे. नदीला झोपलो रेल्वेला इथे रेल्वे कुरवाडीत न्यावं लागते मला. पुन्हा वाहनं भेटत नाही इकडे जाताना. नदीला झोपलून असंच परत आलो. तेवढं इकडे जाणारी गर्दी असते आता आहे की नाही? हा. लय गर्दी चालतंय येते खाल्लं जाऊ नानाखंड. भारी झाली बघा आपली तर भारी लय चांगली. चालतंय सारखं तोंडात रामकृष्ण हरी बंदच नव्हतं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 20 दिवस. माऊली 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 माऊलीने सुरक्षित आणलं घरी काय सुद्धा अडचण नाही. आज सुद्धा कुर्मदा सकाळी 6ला उठून गेली कुर्मदाचं दर्शन घेतलं पायाने जाऊन पायानेच घरी आले. चालत गेली चालत आली चालत गेलेल्याचा परिणाम. परिणाम चालत गेले आज सुद्धा लय तुम्ही गेलो करा का नाही तात्या का सकाळी संध्याकाळी जायचं? आज काय कुणी नव्हतं सांगते लय पेड मध्ये चालली मी पहिलं शांतच वारीला यायचं नाही. चालतच जायचो चालतच यायचो पण गुडघा दुखतं त्यापासून आपण खाली गेल्यापासून मला मात्र जवळ चालत बरं जाऊ संध्याकाळी गर्दी कमी असती. याचं कीर्तन असतं कोणाला ऐकून भजन कीर्तन थोडं हेच आपण 1 वाजता 12 वाजता. मी पण जाणार बरं का कीर्तना पण सकाळी जायचीच काय घाई होती मग? पांडुरंगाच्या पाया पडायला आणि आज विहिरीला पाणी चांगलं आलंय अगं. होय, आज जर चालायला दिसवलं असतं आग दुखलं असतं ग म्हणून चालत गेली. बर 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 संध्याकाळी अशी बी गाडी जाणार तशीच जायचं परत कीर्तनाला. चालतंय मी येते खाल्लं. इकडं कांद्याचं बी टाकायचं चालू आहे. इकडे नाना सारं ओढतोय. सगळा कांदाच करतो काय? नाही पण ही रोप टाकायचं चालू आहे म्हणलं की मी. पण सगळ्या रानात कांदाच करतो काय आता? हिथं वरी बिन हिथं बी मका काय म्हणते? पातळ झाली कार पाकराने खाल्ली काय? आणि पाऊस बी नाही. आम्ही 2 पाणी देऊन उगवून काढली पुन्हा सडाका झाला. कसा आहे बाजार मकाला आता? म्हणजे मकाला पिकाला ही आहे आणि मुरगासाला दिल्यावर 4000 आहे का आता? कुणाचीच मका 15 दिवसात नाही महिना लागेल. तुझे किती महिन्याचे? आमचे 3.5 महिन्याचे. आता सांगितलंय तसं म्हणल्यावर काय. आमची बी माझ्या लेवल आली की अरे अशी. ही सारं कशाने टाकली तीर नियंत्रण टाकले ते काय चांगलं पडलं तर आमचं असं पडत नाही तर. की असं असेल ते माती सारखंच असेल ते पत्र त्याने असं पडत नाही. आता हे किती एकराचं बी आहे? 5 एकर कांदाच लावतोय. 5 एकर कांदा
अर्धा एकर रान आहे की. हो का हरणं बघा खाली उसाच्या कडेने कशी चालले ती. तर आपण आणले ते हिरो फणस, गवती चहा, गुलाब, हे आळू आणलाय आणि ही एक सब्जाचं झाड आहे. ही एक लावायचे ही एक आणलंय. आणि ही एक आणले आपण हादगा घरनं आणलाय. हे त्याला लावून काढायचं आधी पटकन. धर तुझ्या हाताने लाव, शुभ मुहूर्त करू. नाही पण झाड तुमच्या हाताने चांगली आहे. नाही नाही तुझ्याच हाताने चांगले आहे ते. बघ मी धरतो झाड. कुठं लावायचे बघ, कर विचार. कुठं लावा असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं लाव इथंच कुठंतरी. त्याला काय हां लाव तिथं. हां पाणी भेटते हां तिथं इथं 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 इथंच लाव. तिथं समजा ट्रॅक्टर लावायचं म्हणलं तर हे इथं टायरच्या इथं. तिथं ती काय 3 ते 4 वर्षाचं झाड असतं. 4-5 वर्ष जगतं परत वटून जातं. लय 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 आयुष्य नाही. लावते. कुठं मग इथं लाव सरळ इथं. हां लाव. बास फक्त शुभ मुहूर्त करायचा होता, बाकीचं काम करतो आम्ही. राहू द्या. आता वत 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 सगळं होतायचं पाणी हळूहळू. बस कल्लं नाही ना. नाही चिटकते आता.